गव्हाचे पीठ, त्यापेक्षा कमी रवा, मीठ टाकायचं चवीनुसार, ओवा टाकायचा आणि खायचा सोडा. छान मिक्स करून घ्यायचं आणि 1 चमचा तूप टाकायचं. घट्टच टाकायचं, पातळ करून नाही टाकायचं. आणि मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून छान कणिक मळून घ्यायची. एकदम घट्टसर पण नको आणि एकदम सैल पण नको, असं छान गोळा होईल अशी कणिक मळून घ्यायची. कणिक झाली की 5-10 मिनटं मुरू द्यायचे छान. तुरीची डाळ, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ, उडद डाळ आणि थोडी मसूर डाळ, या डाळी छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि मिक्सरला लावायच्या. आता आपण बाटी बनवूया. बाटीला जसा आकार द्यायचा तसा आकार द्यायचा. आपल्याला गोल हवी तर गोल करायची, नाहीतर असं थोडेसे आकार द्यायचा असेल तर आकार देऊ शकतो, फुल्लीचा वगैरे. आणि त्याला तूप लावायचं, वरतून पण तूप लावायचं आणि खालून पण तूप लावायचं, आपल्याला जेवढं हवे तेवढं. आणि मी एअर फ्रायरमध्ये बाटी बनवणार आहे. कोणाला कुकरमध्ये लावायचे असतील तर तशा पण लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यात पण छान होतात कुकरमध्ये स्टँड ठेवून पण आपण एअर फ्रायरमध्ये बघणार आहोत. एअर फ्रायरमध्ये बाटी ठेवणार आहे आणि त्याला तूप लावणार आहे थोडं. आणि एअर फ्रायरमध्ये 30 मिनटासाठी आपण सेट करून देऊ. 30 मिनटाच्या अगोदरच मी थोडंसं काढून बाटी पलटून घेतल्या. बघा छान फुलल्यात बाट्या. परत एकदा थोडंसं पलटून आतमध्ये ठेवणार आहे मी. 15 मिनटांनी काढलं होतं. आता परत बाटी बघते. बघा 30 मिनटाच्या नंतर किती छान बाटी फुलली आहे. मस्त बाटी झालेली आहे आपली. त्यावर गरम असतानाच थोडं थोडं तूप सोडून घ्यायचं, म्हणजे ते शोषून घेते बाटी आणि बाटी आपली छान लागते. बघा बाटी किती छान झालेली आहे. गरम आहे खूप. बघा किती छान फुलली आहे. आता डाळ झालेली आहे आपली. हळद टाकून डाळ आपण छान फेटून घेऊ आणि लगेच फोडणीला घालूयात. फोडणीसाठी लागणारं साहित्य: तेल गरम झालेलं आहे, जिरं टाकलेलं आहे फोडणीला, त्यामध्ये कांदा घालायचा. कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतायचा. त्यामध्ये हिरवी मिरची टाकली, थोडीच टाकली मी, तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही टाकू शकता. टोमॅटो टाकला बारीक चिरलेला, छान मॅश करून घ्यायचं, छान परतायचं. अद्रक लसूण पेस्ट टाकली, थोडीच टाकली, छान मिक्स करायचं. लाल तिखट घालायचं, हळद घालायची, हिंग घालायचा फोडणीमध्ये. कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाकायचा. धने जिरे पूड मिक्स करून घ्यायचं छान आणि त्यामध्ये सोडायची आपली डाळ. पाणी टाकायचं आणि चवीपुरतं मीठ. छान उकळी येऊ द्यायची आणि डाळ बाटी रेडी. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.